त्या जड लाकडी घराच्या छतावर नाशिकचा सूर्य स्थिर दिसत होता. त्याच्या लांब, विकृत सावल्या महोगनी फर्निचरमध्ये प्राचीन रहस्य कुजबुजत असल्यासारखे दिसत होते. मिलिंद, 42 वर्षांचा माणूस, ज्याच्या खांद्यावर प्रामाणिकपणाचे ढोंगी वजन होते. त्याच्या मणक्यातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारच्या दमट उन्हाच्या तुलनेत एक थंड वाट होती. तो त्या समुदायाचा आधारस्तंभ होता. सर्वांनी सल्ला घेतलेले विमा पर्यवेक्षक, आदरणीय काका, याने कधीही शर्टचे बटण उघडे ठेवले नाही. तरीही पॉलिसीच्या ढिगाऱ्यांनी आणि स्वस्थ, धूपाच्या वासाने वेढलेल्या त्या क्लॉस्ट्रोफोबिया ऑफिसमध्ये मिलिंदचा चेहरा एका अशा इच्छेच्या दबावाखाली फुटू लागला ज्याकडे तो आता दुर्लक्ष करू शकत नव्हता किंवा निर्जीव नोकरशाहीच्या त्याच्या व्यवस्थितपणे आयोजित केलेल्या फाईल्समध्ये एंटलॉक करू शकत नव्हता. आशा पावसाल्यापूर्वीच्या वाऱ्याच्या झुलुकाने खोलीत शिरली. ऑफिसच्या स्थिर धुलीतून कापणाऱ्या लिंबूवर्गीय केसांच्या तेलाचा तेजस्वी सुगंध तिच्या सोबत घेऊन गेली. ती केवळ त्याच्या पत्नीची मुलगी नव्हती. ती मिलिंदने दशकांच्या सामाजिक अनुपालन आणि खोल भावनिक दडपशाहीखाली दडलेल्या प्रत्येक गोष्टीची भौतिक मूर्ती होती. तिने घातलेली शिफॉन साडी, जी संध्याकाळच्या आधीच्या आकाशाची आठवण करून देणारी निळ्या रंगाची होती, तिच्या वक्रांवरून सौम्य उद्धटपणाने सरकली. जवळ अदृश्य आवाज करत त्याच्या कानात मेघगर्जनेसारखा आवाज येत होता. तिने चहाचा ट्रे घेतला होता, पण लांब पापण्यांखाली तिचे तेजस्वी आणि हुशार डोळे कपांकडे पाहत नव्हते, तर मिलिंदच्या थरथरत्या हातांकडे पाहत होते, जे असंबद्ध कागदपत्रांवर सही करण्याचे नाटक करत होते. अचानक नाशिकच्या वरच्या आकाशाने पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला नाही, तर एक हिंसक पिवल्या वालूचे वादल सोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे बाल्कनी आणि तुळशीच्या फुलदाण्यांचे दृश्य अस्पष्ट झाले. वारा जखमी प्राण्यासारखा ओरडत होता, जुन्या काचेच्या खिडक्यांना धडकत होता. मिलिंदने वर्षानुवर्षे स्वतःसाठी बांधलेल्या शांततेच्या किल्ल्याला भेदण्याची धमकी देत होता. हवा विद्युतीकरण करणारी, धुलीच्या कणांनी भरलेली आणि स्थिर ऊर्जेने मिलिंदच्या हातावरील केस त्याच्या पांढऱ्या ड्रेस शर्टच्या पातळ कापडाखाली उभे राहिले. तो अचानक उभा राहिला. त्याचे हृदय त्याच्या फासल्यांवर धडधडत होते. त्याला असे वाटले की बाहेरील निसर्ग शेवटी त्याच्या एकाकी छातीतल्या गोंधळाचे प्रतिबिंब दाखवत आहे, काहीतरी वास्तविकतेसाठी तहानलेला. आशाने मंद आवाजात ट्रे ऑक टेबलावर टाकली. बाहेरील वादळाच्या वाढत्या गर्जनेत धातू आणि लाकडाचा आवाज अंतिम निर्णयासारखा प्रतिध्वनित होत होता. काका, खिडक्या, ती उद्गारली. पण तिच्या आवाजात भीती नव्हती. फक्त एक निकड होती, जी आदराच्या अडथळ्याला छेदत होती, जी त्यांना नेहमीच शारीरिकरित्या वेगळे करत होती. ते घरातील सर्वात असुरक्षित जागेत ऑफिसकडे धावले, जिथे केसमेंट खिडक्या जोरात धडकत होत्या, कोरड्या मातीच्या झुलुकांना येऊ देत होत्या, ज्याने पॉलिश केलेल्या जमिनीवर वास्तविक जगाच्या घाणीचा डाग होता. अडकलेला कुंडी बंद करण्याचा मिलिंदचा शारीरिक प्रयत्न त्याच्या स्नायूंना विरोध करत होता, तर आशाच्या शरीराची उबदारता इतकी जवळची आणि जिवंत, एका अप्रतिरोधक चुंबकासारखी काम करत होती. कोरड्या, निश्चित झटक्याने वाऱ्याच्या जोराने घराची वीज खंडित झाली, ज्यामुळे हॉलवे आणि ऑफिस अचानक जवळ स्पष्ट अंधारात बुडाले. ब्लॅकआउट नंतरची शांतता फक्त मिलिंदच्या खडबडीत श्वासांच्या आवाजाने भंगली, जी चार भिंतीमधील संपूर्ण बंदिस्त जागा व्यापून टाकत होती. मंद प्रकाशात त्याच्या संवेदना त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत तीक्ष्ण झाल्या होत्या. आशाच्या तरुण त्वचेतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला पकडत होत्या, जी त्याच्यापासून फक्त काही सेंटीमीटर अंतरावर होती. बाहेरील जग, त्याचे सामाजिक नियम आणि नाशिकचे निर्णय नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. फक्त दोन शरीरे धोकादायक, निषिद्ध आणि दोघांसाठीही इच्छित वारंवारतेने कंप पावत होती. स्पर्श अंधारात झाला, संपूर्ण अंधत्वाच्या गोंधळात अडखलू नये म्हणून लाकडी टेबलाच्या असमान पृष्ठभागावर आधार शोधणाऱ्या हातांची अपरिहार्य टक्कर. वय आणि गंभीरतेमुळे स्तब्ध मिलिंदच्या हाताला आशाच्या हाताची मऊ उबदार त्वचा सापडली, आणि हा संपर्क त्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेतून येणाऱ्या विजेच्या धक्क्यासारखा होता. त्याला तिच्या स्नायूंची कडकपणा
आणि तिच्या त्वचेची गुलगुलीतपणा जाणवला. एक असा विरोधाभास ज्याने त्याचा श्वास एका अनंत सेकंदासाठी रोखला, जो आयुष्यभर एकांतवास टिकून राहिला. त्याने ताबडतोब आपला हात मागे घेतला पाहिजे होता. परिचित संरक्षकाच्या अधिकारवाणीने माफी मागितली पाहिजे होती, परंतु त्याचे बोट तिथेच राहिले, त्या निषिद्ध आणि चैतन्यशील देहाच्या शोधात गुंतलेले होते. आशा डगमगली नाही आणि तिने एका तरुणीला एका प्रभावशाली आणि खूप मोठ्या सावत्र वडिलांसमोर तिच्या असुरक्षित स्थितीत बसवल्याबद्दल आश्चर्याचा धक्काही दिला नाही. त्याऐवजी ती अंधारात पुढे गेली, त्यांच्यातील किमान अंतर कमी करत, तिच्या श्वासाची उबदारता, चहा आणि तारुण्याचा वास त्याच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचू दिला. मिलिंदला त्याच्या पायाखाली जग फिरत असल्याचे जाणवले. विमा पर्यवेक्षक म्हणून त्याच्या पदाचा अधिकार त्याच्या अंतःप्रेरणेत या भौतिक जवलिकतेला आग लावणाऱ्या मेणबत्तीच्या मेणासारखा वितलत होता. तो एक तत्वनिष्ठ माणूस होता, किंवा किमान तो स्वतःला असे मानत होता, जोपर्यंत आशाचा सुगंध आणि तिच्या त्वचेचा स्पर्श त्याच्यासमोर आला नाही. ऑफिसमधील तणाव जवळजवळ घट्ट झाला. एक अदृश्य उपस्थिती त्यांना गुपिते आणि येऊ घातलेल्या अपराधांनी विणलेल्या आच्छादनाप्रमाणे वेढत होती, ज्यांचे नाव कोणीही मोठ्याने घेण्याचे धाडस करत नव्हते. घाम आता केवळ मान्सूनपूर्व उष्णतेमुळे नव्हता, तर अशा वाहणाऱ्या शुद्ध ॲड्रेनालाईनमुळे होता, ज्याला माहीत आहे की ते परत येणार नाहीत, अशा बिंदूला ओलांडणार आहेत. मिलिंदला आशाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते, किंवा कदाचित ते त्याचे स्वतःचे होते, एक लयबद्ध ढोलकी जे त्याच्या विवेकाचा अंत आणि अथांग डोहात पडण्याची सुरुवात दर्शविते. तिचा लिंबूवर्गीय सुगंध आता मादक वाटत होता. एक औषध ज्याने त्याच्या निर्णयक्षमतेला ढगाल केले आणि नैतिकतेला दूरच्या, असंबद्ध आणि जवळजवळ दयनीय अशा गोष्टीत रूपांतरित केले. त्या मर्यादित जागेत धुलीच्या उत्साहाच्या वासात मिसळला, एक मादक वातावरण तयार केले जिथे प्रत्येक हालचाल मिलिंदच्या प्रतिष्ठेसाठी एक खोल आणि विनाशकारी अर्थाने भरलेली दिसत होती. तो अंधारातही आशाच्या नजरा त्याच्यावर रोखलेल्या कल्पना करू शकत होता. त्याला परिपूर्ण च्या मुखवटा सोडून खळक्या प्रेमाची भुकेलेला माणूस बनण्याचे आव्हान देत होता. तिचा श्वास त्याच्या मानेवर आदळत होता, त्याच्या मणक्यातून थरथर कापत होता, जो त्याने त्याच्या निर्जंतुक प्रोटोकॉल चालित लग्नात कधीही अनुभवला नव्हता. स्वतःच्या एका आवृत्तीला जागृत करत होता, ज्याला तो मृत आणि अनेक वर्षांच्या कंटाळवाण्याने योग्यरित्या पुरला गेला होता असे त्याला वाटत होते. तोच तो क्षण होता जेव्हा मिलिंदचे आदरणीय जीवन त्याच्या सर्वात मोहक आणि निर्दयी जल्लादाला भेटले. तुम्ही मिलिंदच्या जागी असता तर काय कराल? तुम्ही अंतर ठेवाल की त्या निषिद्ध अंधाराच्या चुंबकाला शरण झाल, जो वर्षानुवर्षे एका स्पर्शाने एकटेपणा दूर करण्याचे आश्वासन देतो? खाली दिलेल्या कमेंट्समध्ये तुमचे मसालेदार आणि प्रामाणिक उत्तर द्या आणि चला चर्चा करूया की इच्छा आपल्याला किती दूर नेऊ शकते. मिलिंदने डोळे मिटले. आशाचा हात आता हळूहळू त्याच्या हातावर सरकत असल्याचे जाणवले. आगीचा एक मार्ग जो त्याच्या इच्छेला विस्कलित करतो आणि त्याला खोटेपणा आणि मोहाच्या खेळासाठी तयार करतो, जो नाशिकमधील त्या वादळी दुपारी सुरू झाला होता, जिथे पवित्र आणि अपवित्र कोणत्याही लाज किंवा संकोचशिवाय स्पर्श करत होते. मोह त्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये सुरू झाला नाही, तर कुटुंबाच्या शांत जेवणादरम्यान गुप्त नजरेच्या देवाणघेवाणीत महिन्यांत, जिथे कटलरीच्या झटक्याने धावणाऱ्या हृदयांच्या आवाजांना लपवले होते. मिलिंदला आठवले की आशा तिचे कागदपत्रे व्यवस्थित करण्यासाठी झुकली होती. तिच्या साडीचा टोक अनैच्छिकपणे त्याच्या गुडघ्यांवर आदळला होता, एक क्षणभंगूर स्पर्श जो त्याला संपूर्ण रात्री अस्वस्थ करत होता. त्याने स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्याची आवड पूर्णपणे पितृत्वाची आहे, त्याच्या सावत्र मुलीच्या भविष्याबद्दलची एक वैध चिंता आहे, परंतु तिच्या प्रत्येक लाजालू हास्यामुळे त्याचे खोटेपणा अधिकच जड होत गेला. मिलिंदच्या प्रतिकार वालूने बांधलेला एक किल्ला होता, जो आशा प्रत्येक सामान्य हावभावातून दाखवत असलेल्या तारुण्याच्या आणि चैतन्याच्या अविरत लाटेने हळूहळू नष्ट होत होता. घरखर्चाबद्दल त्यांनी ज्या छोट्या संवादांची देवाणघेवाण केली त्यात आशाच्या शब्दांमध्ये
नेहमीच्या दुहेरी अर्थाचा थर होता, जो मिलिंदने हताश आणि लज्जास्पद तहाने आत्मसात केला. या कागदपत्रावर एक मजबूत स्वाक्षरी हवी आहे, काका, ती म्हणायची. तिच्या नजरेतून त्याच्याकडे अशा तीव्रतेने पाहायचे की ती विमा कागदपत्रांपेक्षा बरेच काही बोलत आहे. मिलिंद एका अक्षरात उत्तर द्यायचा. त्याला भीती वाटत होती की त्याच्या आवाजातील स्वर त्याच्या आत्म्याला या प्रलोभनासमोरील थरथर कापत असल्याचे प्रकट करेल. घ्याने त्याला निर्दयीपणे मोहात पाडण्यासाठी निर्दोषतेचा चेहरा वापरला होता. ते एका अदृश्य रणांगणात राहत होते, जिथे मुख्य शस्त्र म्हणजे इशारा होता आणि दारुगोला म्हणजे शांतता होती, ज्यामध्ये हेतू होते जे शब्दबद्ध करण्याची हिंमत कोणीही करत नव्हते. सापडण्याचा धोका म्हणजे कडू मसाला, ज्यामुळे मिलिंदची इच्छा आणखी व्यसनाधीन झाली होती. जो माणूस त्याच्या शेजाऱ्यांच्या आणि जवळच्या मंदिरातील वडीलधाऱ्यांच्या न्यायाची नेहमीच भीती बाळगत होता, त्याने नाशिकच्या रस्त्यांवरील द्वेषपूर्ण कुजबूज, त्याच्या नैतिक अधिकाराचे पतन आणि त्याच्या पत्नीचे जीवन नष्ट करणारा घोटाळा याची कल्पना केली, परंतु त्यापैकी काहीही उष्णता विझवण्यासाठी पुरेसे नव्हते. खोट्याच्या ॲड्रेनालाईनने त्याच्या नसांमधून गोड विषाप्रमाणे प्रवाहित होत त्याच्या आयुष्यातील एकाकी दिनचर्येला तणावाच्या, विद्युतीय आणि धोकादायक क्षणांच्या मालिकेत रूपांतरित केले. तो स्वतःला वेल तपासत होता. आशाची आई तिच्या धार्मिक कर्तव्यांसाठी निघून जाईपर्यंतचे मिनिटे मोजत होता. प्रलोभनांसह एकटे राहण्याची संधी निर्माण करत होता. मिलिंदचे सार्वजनिक जीवन हे बुर्जुआ परिपूर्णतेचे उत्कृष्ट नमुना होते. त्याचे स्टार्च केलेले कपडे आणि प्रत्येक परिसरातील मेलाव्यात त्याचे अनुकरणीय वर्तन, परंतु त्याचे खाजगी जीवन वाढत्या नैतिक अढासाचे दृश्य होते. त्याला सर्वांचे कौतुक करणारा पुरुष असल्याचा एक वेदनादायक समाधान वाटत होते. त्याचवेळी भविष्यात ज्या स्त्रीचे त्याने फक्त संरक्षण करावे आणि मार्गदर्शन करावे अशी इच्छा त्याच्या हृदयात होती. या द्वैताने त्याला ग्रासले. त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये एक बर्फाल अडथळा निर्माण झाला, ज्याला तिच्या पतीचे अंतर क्वचितच लक्षात आले आणि ती पारंपरिक गृहिणी म्हणून तिच्या स्वतःच्या दिनचर्येत मग्न होती. दरम्यान घराच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये मिलिंद आणि आशा यांनी एकमेकांकडे पाहण्याची देवाणघेवाण केली, जे शरणागतीचे मूक आश्वासन होते, जे वाढत्या अपरिहार्य वाटत होते. तिच्या नैसर्गिक आणि लवचिक सौंदर्याने आशा मिलिंदच्या गुप्त लक्षाखाली फुलत होती. घरात एका आत्मविश्वासाने फिरत होती, जी त्या पुरुषाच्या इंद्रियांना जाणून बुजून चिथावणी देण्यावर अवलंबून होती. तिला तिचा काय परिणाम होतो हे माहीत होते. अरुंद कॉरिडॉरमधून जेव्हा ती त्याच्याकडे जाते, तेव्हा त्याचा श्वास तिच्या घशात कसा अडकतो आणि तिच्या आकर्षक सुगंधाचा लिंबूवर्गीय ट्रेस मागे सोडतो. त्यांच्या कृतीमध्ये पूर्ण निरागसता नव्हती, तर त्या रूढीवादी आणि गुदमरणाऱ्या भारतीय समाजाच्या कठोर नियमांपेक्षा जास्त असलेला संबंध शोधण्याची परस्पर इच्छा होती. ती त्याला सध्यापर्यंत टिकवून ठेवणारी नांगर होती, परंतु ती वादळ देखील होती, जी त्याने 4 दशके इतक्या प्रयत्नांनी निर्माण केलेल्या सर्व स्थिरतेला उद्ध्वस्त करण्याची धमकी देत होती. काही दुपारी जेव्हा लाकडी खिडक्यांमधून सूर्यप्रकाश येत असे, जमिनीवर प्रकाशाचे नमुने तयार करत असे, तेव्हा मिलिंद आशाचा अभ्यास करताना पाहत असे. तिची वक्र मान एक असुरक्षितता प्रकट करत होती, ज्यामुळे तो तिला स्पर्श करू इच्छित होता आणि तिला ताब्यात घेऊ इच्छित होता. त्या जुन्या लाकडी घराची तपस्या आणि तिच्या तरुण त्वचेची चैतन्य यांच्यातील फरक म्हणजे मिलिंद तपश्चर्या आणि आनंदाच्या रूपात दररोज स्वतःवर लादलेला दृश्यछल होता. तो स्वतःला विचारात गुंतवून ठेवत होता की त्याच्या शरीराचे वजन त्याच्यावर कसे असेल. कापडाचे थर आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या वेगळे करणाऱ्या नैतिकतेच्या अडथळ्यांशिवाय तिचे प्रत्येक छोटेसे हावभाव, जसे की तिचे केस बांधणे किंवा तिच्या साडीचा जाली जुलवणे, त्याच्या मनासाठी एक विनाशकारी कामुक घटना बनली. बाल्कनीतून झाडाऱ्या शेजाऱ्यांच्या उत्सुक नजरेत आणि तरुण आणि समर्पित आशासोबत आदरणीय मिलिंदला नेहमीच पाहण्यात सामाजिक धोके सतत दिसून येत होते. त्याला भीती होती की नाशिकची स्वतःची धूल त्याचे रहस्य चुकीच्या कानावर पोहोचवू शकते.
त्याचे प्रतिष्ठित जीवन एका रात्रीत सार्वजनिक आणि अपमानास्पद विनाशात रूपांतरित करू शकते. परंतु त्याच्या उत्कट विवाहाच्या भावनिक दारिद्र्यापासून वाचण्यासाठी जिवंत वाटण्याची गरजही सामाजिक बहिष्कार किंवा आर्थिक नाशाच्या भीतीपेक्षा मोठी शक्ती होती. विश्वासघात आणि निषिद्ध इच्छेच्या पापाने ते सत्य झाकलेले असले तरीही तो त्याची प्रतिष्ठा लांडग्यांसमोर फेकण्यास तयार होता. आशा मिलिंदच्या ऑफिसमध्ये तिच्या उपस्थितीच्या लहान खुणा सोडू लागली. पॉलिसीच्या ढिगाऱ्यावर सोडलेली केसांची क्लिप, तिला मदत करण्यासाठी बसलेल्या आराम खुर्चीवर तिचा सुगंध रेंगाळत होता. ते लहान प्रादेशिक खुणा होते, सतत आठवण करून देत होते की ती त्याच्या संघटित जीवनातील प्रत्येक भेगामध्ये घुसत होती. मुखवटा शेवटी कधी पडेल याची वाट पाहत होती. मिलिंद या वस्तू पवित्र अवशेष असल्यासारखे जपून ठेवत असे. त्या बंद कप्प्यामध्ये खोलवर लपवत असे. थंड धातूला स्पर्श केला किंवा लिंबूवर्गीय सुगंधाचा वास घेतला की त्याची नाडी वेगवान होत असे. त्यांच्यातील कामुक संबंध उपमजकुरात जे सांगितले जात नव्हते त्यात वाढला, परंतु धोकादायकपणे जवळ येणाऱ्या त्वचेच्या प्रत्येक इंचात तीव्रतेने जाणवला. काका, आज तुम्ही बरे दिसत नाही म्हणाली मिलिंदला. तिच्या नाकावरील लहान ठिपके आणि तिच्या उघड्या घशातील नाडी दिसली इतकी जवळ आली की त्याला दार बंद करून बाहेरील जग विसरून जाण्याची, त्याचवेळी त्याला इतक्या गोड आणि क्रूरतेने आव्हान देणाऱ्या तरुणाची छव चाखण्याची जबरदस्त इच्छा त्याला वाटली. तो फक्त मान्सून पूर्व उष्णतेबद्दल बडबडत होता, परंतु दोघांनाही माहीत होते की त्याला ग्रासणाऱ्या तापाच्या नाशिकच्या हवामानाशी काहीही संबंध नाही, तर तिच्याशी आहे. खोटे बोलणे म्हणजे त्यांनी श्वास घेतलेली हवा होती आणि मोह हा त्या भयानक आणि रोमांचक नृत्यात त्यांच्या पावलांचा लय होता जो त्यांना बांधून ठेवत होता. मिलिंदच्या भावनिक एकाकीपणामुळे तो आशाच्या उत्साही प्रेमाचा सहज बली बनला, ज्याला त्याचे दुःख समजत होते आणि त्याला एकही शब्द उच्चारण्याची गरज नव्हती. तिने त्याच्या आत्म्याच्या रिकाम्या जागा हलक्या हास्याने आणि अचानक स्पर्शांनी भरल्या, जे खरं तर तिच्या रक्षकाच्या प्रतिकाराच्या मर्यादांची चाचणी घेण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित होते. मांजर आणि उंदीरचा खेळ दररोज अधिक गुंतागुंतीचा होत गेला. मिलिंद हुकूमशाही थंडपणा आणि असुरक्षिततेच्या क्षणांमध्ये बदलत होता, जिथे त्याचे डोळे शरणागतीची विनंती करत होते ज्याची त्याला अजूनही भीती वाटत होती. ते स्वतः विणलेल्या इच्छेच्या जाल्यात अडकले होते आणि पळून जाणे कायमच्या तणावाच्या स्थितीत राहण्याइतकेच धोकादायक वाटत होते. आशा तिच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांबद्दल, अभ्यासाच्या आणि त्या अधीनतेच्या दिनचर्येतून बाहेर पडण्याच्या स्वप्नांबद्दल बोलली आणि मिलिंदला या स्वप्नांमध्ये तिच्याद्वारे, तिच्या धैर्याद्वारे स्वतःला मुक्त होण्याची संधी दिसली. पण या स्वातंत्र्याची किंमत म्हणजे त्याच्या सामाजिक भूमिकेचा विश्वासघात, त्याच्या पत्नीशी आणि त्याला एका पायावर उभ्या असलेल्या समाजाशी विश्वासाचा करार मोडणे. शहरातील इतर पुरुषांना दिलेल्या प्रत्येक नैतिक सल्ल्याने तो ढोंगी वाटू लागला, कारण त्याला माहीत होते की तो नाशिकमधील सर्व पापी लोकांमध्ये सर्वात तडजोड करणारा आहे. कामुक संबंध केवळ शारीरिक नव्हता, तो एका सन्माननीय पुरुषाचे एकमेव संभाव्य भाग्य म्हणून स्वीकारण्यास त्याला शिकवलेल्या रिकाम्या जीवनाविरुद्धचा बंड होता. रात्री सर्वात कठीण होत्या, कारण घरातील शांततेमुळे शेजारच्या खोलीत आशाच्या हालचालींचे आवाज, पलंगाचा थोडासा आवाज, पातळ भिंतीमधून तिच्या श्वासाचा आवाज वाढत होता. मिलिंद जागे राहून छताकडे पाहत राहायचा, तिच्या शरीराची उष्णता आणि तिच्या त्वचेचा मऊपणा कल्पना करत असे. तर त्याची पत्नी त्याच्या शेजारी झोपलेली होती, त्याच्या स्वतःच्या पलंगावर पूर्णपणे अनोळखी होती. निषिद्ध इच्छा ही एक आग होती जी तो तर्काने विझवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती केवळ लिंबूवर्गीय सुगंधाच्या आठवणीने आणि त्याच्या हातांच्या अपघाती स्पर्शाने तीव्र झाली. तो स्वतः विरुद्धची लढाई हरत होता आणि नाशिक जवळ येणारे वादळ त्या लाकडी घरात येणाऱ्या कलसाची केवळ एक पूर्वसूचना होती. अंधाऱ्या दालनात होणारी प्रत्येक भेट मिलिंदसाठी एक अग्निपरीक्षा होती, कारण त्याला तिला स्पर्श करण्याची गरज भासत होती.
तो अनपेक्षित नोकर किंवा नातेवाईकाने आपल्याला पाहिले असेल या भीतीशी झुंजत होता. आशा त्याच्या जवळून एखाद्या भूतासारखी जात असे, कधी कधी तिचा हात जाणून बुजून त्याच्यावर घासत असे. धाडसाचे हावभाव ज्यामुळे तो काही मिनिटे थरथर कापत आणि अवाक राहत असे. त्याच्या घरातील भौतिक विलासिता आणि त्याच्या इच्छांच्या नैतिक अढासातील फरक म्हणजे एक उघडा जखम होता जो तो आता दुर्लक्ष करू शकत नव्हता किंवा महागड्या कपड्यांखाली लपवू शकत नव्हता. तो संपत्तीने श्रीमंत होता, परंतु एक भावनिक भिकारी होता ज्याला त्याच्या सावत्र मुलीमध्ये त्याच्या आत्म्यासाठी पोषणाचा एकमेव स्रोत आढळला, जो एकाकीपणा आणि उद्देशाच्या अभावाने कोरडा झाला होता. आशाने असुरक्षिततेचा वापर शस्त्र म्हणून केला. त्याला तिच्या असुरक्षितता आणि भीतींबद्दल सांगितले, मिलिंदला संरक्षकाची भूमिका स्वीकारण्यास भाग पाडले आणि त्याला गुप्त हेतूंनी भरलेल्या नजरेने नीट शस्त्र केले. तिने त्याला मार्गदर्शनाची गरज असलेल्या एका तरुणीच्या कथेत गुंतवून ठेवले, तर तिचे हात हवेत अदृश्य मार्ग शोधत होते, जे अधिक जवळचे आणि निषिद्ध प्रकारचे मार्गदर्शन सुचवत होते. मोहाचा खेळ अशा तृप्ततेच्या टप्प्यावर पोहोचला होता, जिथे कोणतीही ठिणगी त्यांच्या आयुष्यात विनाशकारी स्फोट घडवू शकते. काळजीपूर्वक खोटेपणा आणि दडपशाहीवर बांधलेली, ते एका दरीच्या काठावर संतुलित होते आणि दोघांनाही माहीत होते की पतन गौरवशाली असेल, जरी त्यांना माहीत असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करणाऱ्या धक्क्याची भीती असली तरी. नाशिकचा प्रकाश बदलत होता. धुलीच्या दाबाखाली आजारी केशरी रंगात बदलत होता आणि मिलिंदला वाटले की संकोच करण्याची वेळ अचानक आणि हिंसकपणे संपत आहे. ऑफिसवर वादळ येण्यापूर्वी त्याने शेवटचे एकदा आशाकडे पाहिले आणि तिच्यात सावत्र मुलगी नाही, तर ती स्त्री दिसली जिच्याकडे त्याच्या मुक्तीच्या आणि त्याच्या विनाशाच्या छाव्या होत्या. इच्छेने तर्कशक्तीवर मात केली होती आणि खोट्याचा खेळ आता एकमेव वास्तव होता, जो त्या माणसासाठी महत्त्वाचा होता, जो एका क्षणाच्या उत्कटतेसाठी आपला सन्मान विकणार होता. तणाव असह्य होता. एक स्टीलची तार त्याच्या मर्यादेपर्यंत पसरलेली होती. शेवटच्या स्पर्शाची वाट पाहत होती, जो तो तोडेल आणि महिन्यांच्या निषिद्ध इच्छेपासून जमा झालेली सर्व ऊर्जा सोडेल. ऑफिसच्या अंधारच त्या पवित्र मुखवट्यांवर पडला, ज्याने आदरणीय काका आणि समर्पित सावत्र मुलीचे रूपांतर संपर्क आणि सत्यासाठी भुकेलेल्या दोन मानवांमध्ये केले. मिलिंदला आशाचा हात त्याच्या छातीवर सरकताना जाणवला. तिच्या लहान कडक बोटांनी त्याच्या शर्टचे पहिले बटण अचूकपणे उघडले, ज्यामुळे त्याचा श्वास रोखला गेला आणि तो त्याचे मन गमावून बसला. अंधारात हाताळलेल्या त्याच्या बेल्ट बकल्याच्या धातूच्या आवाजाचा, पूर्वी फक्त जुन्या कागदाचा आणि कर्तव्यपूर्ण झाल्याचा वास असलेल्या वातावरणात अपराधाच्या गडगडाटाचा प्रतिध्वनी झाला. तो मागे हटला नाही. उलट त्याने तिला जवळ ओढले. त्याच्या घामाने भिजलेल्या चिंताग्रस्त त्वचेवर शिफॉन साडीचा मऊपणा जाणवला. ते नेहमीच तू होतीस, नाही का? तो कुजबुजला. त्याचा आवाज कबुलीजबाब आणि निराशेचे मिश्रण होता. त्याचे ओठ आशाच्या मानेचा नाजूक वळण शोधत होते, जिथे लिंबूवर्गीय सुगंध सर्वात तीव्र होता. तिने अर्ध्या शरणागती आणि अर्ध्या आरामाच्या उसासाने उत्तर दिले. तिचे नखे मिलिंदच्या रुंद खांद्यावर खोदत होते, जणू काही तोच कोसळणाऱ्या जगात एकमेव ठोस वस्तू आहे. बाहेरचे वादळ म्हणजे त्यांना आतल्या गोंधळाचा एक फिकट प्रतिध्वनी होता, एक तहान जी त्यांच्या उष्ण आत्म्यामध्ये कधीही शमवू शकत नव्हती. त्या स्पर्शाने नाशिकचे नैतिक अडथळे छिडले गेले. नैतिकतेचे रूपांतर एका दूरच्या स्मृतीत झाले. त्या निकडीच्या समोर क्षुल्लक धुलीच्या सावलीत झाकलेल्या ऑफिसच्या जड शांततेत स्वातंत्र्याच्या आरोल्यासारखा रेशमी आवाज येत होता. मिलिंदने आशाच्या वक्रांचा पापी आदराने शोध घेतला. तिच्या त्वचेत वर्षानुवर्षे एकाकीपणावर उपाय शोधला, जो त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचा एकमेव साथीदार असेल असे त्याला वाटले. प्रत्येक स्पर्श म्हणजे त्याने जगलेल्या निर्जंतुक जीवनाविरुद्ध बंडाची कृती होती. तो अजूनही इच्छा करण्यास आणि तीव्रतेने इच्छित असलेला माणूस आहे याची पुष्टी. ते आता संरक्षक आणि संरक्षित राहिले नाहीत. ते निषिद्धांच्या एड्रेनालाईन आणि वेदनांच्या खोलीने एकत्रित झालेले प्रेमी होते, जे केवळ शारीरिक स्पर्शाने खरोखरच भूल देऊ शकतात. लहान वाक्ये, उबदार श्वास,
शरीरे एकमेकांवर दाबली गेली. मिलिंदला आशाचे हृदय त्याच्या छातीवर धडधडत असल्याचे जाणवले. एक उन्मादपूर्ण लय जी त्याला विस्मृतीपासून वाचवणाऱ्या तारुण्याला ताब्यात घेण्याची त्याची स्वतःची तत्परता यांच्याशी सुसंगत होती. त्याने तिला उचलले. तिचा हलकापणा आणि स्वतःच्या जागृत पुरुषत्वाची ताकद जाणवली आणि तिच्यासोबत त्या कोपऱ्यात गेला जिथे जुनी चामड्याची आरामखुर्ची त्यांच्या निंदनीय मिलनाची वेदी बनली. त्यांच्या शरीरावर घाम मिसळला, एक अशी चमक निर्माण केली की काही क्षणांनंतर एका एकाकी मेणबत्तीचा मंद प्रकाश वादलाच्या माणसाचे शिल्प असल्यासारखे प्रकट झाला. मागे वळणे नव्हते. रहस्य संपूर्ण आणि विनाशकारी शरणागतीने फुटले होते. आशा, सांत्वन आणि इच्छेचे शब्द कुजबुजत होती. नाशिकच्या वाऱ्यांच्या प्रकोपाखाली खिडक्या अजूनही थरथरत असताना तिचा आवाज हा एकमेव आवाज होता जो त्यांच्या आश्रयावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. ती मिलिंदला थकलेल्या मध्यमवयीन माणसाच्या रूपात पाहत नव्हती, तर ती एक नायक होती ज्याने तिला अदृश्यतेच्या आणि भावनिक गरिबीच्या भविष्यातून वाचवले होते, ज्याला ती आता पूर्णपणे त्या शारीरिक बंधनातून प्राप्त केली होती. त्याच्या अधिकार आणि तिच्या आत्मसमर्पणातील फरकामुळे एक शक्तीची गतिमानता निर्माण झाली जी प्रत्येक क्षणी स्वतःला उलटी करत होती. जिथे ती आनंद आणि शोधाच्या त्या समारंभाची मालकीण बनली. इच्छाशक्तीने तर्कशक्तीवर पूर्णपणे विजय मिळवला. फक्त थरथर आणि उसासाचा एक मार्ग सोडला ज्याने कार्यालयाला एका नवीन आणि धोकादायक जीवनाने भरले. त्यांनी चुंबनामध्ये वेदना सामायिक केल्या, समाजाने कधीही रक्त वाहू न दिलेल्या जखमा उघड केल्या, एकमेकांच्या उबदारपणामध्ये त्यांच्या अदृश्य आणि खोल जखमांसाठी आवश्यक असलेली पट्टी सापडली. मिलिंद तिला ताब्यात घेत असताना शांतपणे रडला. एका माणसाचे अश्रू ज्याने शेवटी स्वतःला असुरक्षित राहू दिले, अचूक पर्यवेक्षक होण्याचे ओंझे सोडून फक्त एक अपूर्ण आणि उत्साही प्रियकर बनला. आशाने तिच्या बोटांनी तिचे अश्रू पुसले, तिच्या 21 वर्षांपेक्षा जास्त ध्यानाने हसत. तिला माहीत होते की हा क्षण त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलेल. कलस फक्त शारीरिक नव्हता, तो गुदमरणाऱ्या परंपरा आणि सामाजिक नियमांनी भरलेल्या वातावरणात मानवतेचा स्फोट होता जो आता फक्त सावल्यांसारखा वाटत होता. त्या वादलाने बंद असलेल्या दाराबाहेर आशाच्या त्वचेची उबदारता ही अनिश्चिततेच्या समुद्रात एकमेव खात्री होती. त्याला पापाचे ओझे जाणवले, परंतु मुक्ततेची चव खूपच मजबूत होती. एक मादक संयोजन ज्यामुळे त्याला हा क्षण अंतहीन रात्रीच्या अनंतकालपर्यंत टिकून राहावा अशी इच्छा होती. त्यांचा सामायिक श्वास हा एकमेव आवाज होता जो महत्त्वाचा होता. जीवनाचे स्तोत्र जे सत्य समोर आले तर नाशिक त्यांच्यावर निश्चितपणे टाकलेल्या निर्बंधांना आणि निर्णयांना न जुमानता टिकून राहिले. ते आता भागीदार होते, रक्ताच्या आणि कराराने एकत्रित होते जे कोणताही पृथ्वीवरील किंवा दैवी अधिकारी सहजपणे रद्द करू शकत नाही. जेव्हा मिलिंदला जाणवले की तो या जोडणीशिवाय जगू शकत नाही, आदराचा मुखवटा त्या स्पर्शाच्या सत्यासाठी खूप लहान किंमत मोजू शकत नाही, तेव्हा तीव्रता शिगेला पोहोचली. वादलाचा शेवट थंड वास्तव आणि सामाजिक भूमिका परत आणेल अशी भीती बाळगून त्याने तिला निराशेच्या सीमेवर असलेल्या शक्तीने आपल्यावर दाबले. आशाने त्याच तत्परतेने प्रतिसाद दिला. तिचे पाय आणि हात त्याच्या भोवती गुंडाळले. एक मानवी गाठ निर्माण केली जी दोघांनाही वेदना न देता सोडणे अशक्य होते. ते वादलाच्या नजरेत होते, अंधाराने आणि त्यांच्या जलत्या शरीराच्या अंतर्दृष्टीने संरक्षित होते. मेणबत्तीच्या प्रकाशाने ऑफिसच्या भिंतींवर प्रचंड सावल्या पडल्या. त्यांच्या हालचालींना एका सावलीच्या नाटकात रूपांतरित केले जे शतकानुशतके भारतीय परंपरेला आव्हान देणाऱ्या उत्कटतेची कहाणी सांगत होते. प्रत्येक दाबलेला आक्रोश, आनंदाचा प्रत्येक कुजबुज त्यांच्या भावनिक तुरुंगाच्या भिंतीवरून एक वीट काढून टाकली गेली होती, ज्यामुळे त्यांच्या थकलेल्या आत्म्यांच्या सर्वात गडद भागात इच्छेचा प्रकाश प्रकाशित झाला. पापाचा कलस विडंबनात्मकपणे मिलिंदने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या पवित्रतेचा क्षण होता. एक असा आत्मसमर्पण जिथे खोटेपणासाठी जागा नव्हती, फक्त दुसऱ्या मानवाची कच्ची प्रामाणिक गरज होती. त्यांनी रुबिकॉन ओलांडले होते आणि इच्छेचे पाणी खोल
गडद आणि अमर्यादपणे आमंत्रित करणारे होते. शेवटी थकलेले आणि प्रेम आणि धुलीच्या सुगंधाने वेढलेले त्यांनी एकमेकांच्या डोल्यात पाहिले. त्यांना माहीत होते की त्या रडणाऱ्या दुपारपूर्वीचे जीवन कधीही परत येणार नाही. परस्पर निष्ठेची त्यांच्या वचनबद्धता. शरीराच्या उष्णतेमध्ये सीलबंद झाली होती. एक मूक करार जो त्या घराच्या आणि संपूर्ण नाशिक शहराच्या सर्व नियमांना आव्हान देत होता. मिलिंदला माहीत होते की आता त्याला जगासाठी आणखी मोठे खोटे जगावे लागेल, परंतु पहिल्यांदाच त्याला स्वतःमध्ये एक भव्य सत्य जपून ठेवायचे आहे. कलस निघून गेला होता, परंतु परिवर्तन फक्त सुरू झाले होते आणि जो माणूस त्या आराम खुर्चीवरून उठेल तो त्या पर्यवेक्षकापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल जो त्यावर बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकची धूल शांत झाली, परंतु त्या लाकडी घराच्या आतील लँडस्केपला पूर्वीची निर्जंतुक शांतता परत मिळाली नाही, कारण सावलीतून एक नवीन संतुलन निर्माण झाले होते. मिलिंद कॉरिडॉरमधून हलकेपणाने चालत होता, ज्यामुळे त्याची पत्नी आणि नोकरांना उत्सुकता वाटली. चैतन्याची एक आभाजी त्याच्या पूर्वीच्या गंभीर आणि बंद चेहऱ्यावरील वर्षानुवर्षे कटुता पुसून टाकत होती. तो आता फक्त आदरणीय विमा पर्यवेक्षक नव्हता. तो एक असा माणूस होता जो त्याला पोषण देणारा, एक रहस्य, एक आंतरिक ज्योतीने त्याला भूतकाळातील एक रस्ता आणि एकाकीपणापासून संरक्षण दिले. सूक्ष्मपणे बदलली गतिशीलता शांततेसह, ज्यामध्ये आता महिन्यांपूर्वीच्या थंड उदासीनतेऐवजी एक जिवंत सहभाग होता. आशा देखील बदलली, अशा एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाने पुढे जात होती ज्याला माहीत होते की तिला प्रेम आहे आणि कौटुंबिक किंवा सामाजिक कर्तव्याच्या पलीकडे जाणाऱ्या शक्तीने तिचे संरक्षण केले आहे. मिलिंद तिचा सर्वात मोठा सहयोगी बनला, तिच्या अभ्यासासाठी निधी पुरवत होता आणि रोमँटिक वेडाच्या सीमेवर असलेल्या दृढनिश्चयाने तिच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत होता. त्याने तिच्या यशात स्वतःची मुक्तता पाहिली. एक मार्ग म्हणजे तो ज्या स्त्रीवर गुप्तपणे प्रेम करत होता तिला कधीही भावनिक दारिद्र्य मधून जावे लागणार नाही, ज्याने त्याला जवळजवळ पूर्णपणे नष्ट केले. काकांचे संरक्षण एका तरुणीच्या वाढीसाठी एक वास्तविक आणि मूर्त आधार बनले, जी आता त्याच्या हृदयाची स्त्री होती. तथापि नाशिकमधील जीवन काही भूमिका पूर्ण करण्याची मागणी करते आणि त्यांच्यातील निषिद्ध संबंध निर्दोष आणि अत्यंत काळजीपूर्वक घरगुती राजनैतिकतेच्या थराखाली दफन करावे लागले. मिलिंद आणि आशा यांनी शब्दांशिवाय एकमेकांचे संकेत वाचणे शिकले, सामान्यच्या क्षणी जलद स्पर्शांची देवाणघेवाण करत. त्यांच्यामध्ये गुप्ततेचे एड्रेनालाईन नेहमीच जलत राहिले. घोटाळ्याची भीती नाहीशी झाली नाही, परंतु ती एक परिचित साथीदार बनली, सतत आठवण करून देत राहिली की त्यांच्याकडे जे आहे ते नैतिक समाजाच्या क्रूर न्यायाच्या समोर आणता येणार नाही. ते सतत सतर्कतेच्या स्थितीत राहत होते, त्यांच्या सभोवतालच्या परंपरांच्या सावलीपासून त्यांच्या लवचिक प्रेमाचे रक्षण करत होते. मिलिंदने जगलेल्या रिकाम्या आयुष्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अस्तित्व खऱ्या प्रेमाच्या एका गुप्त उत्सवात रूपांतरित केले. त्याच्या पत्नीशी त्याच्या सोयीस्कर अंधत्वाबद्दल अपराधीपणा आणि कृतज्ञतेतून निर्माण झालेल्या सौम्यतेने वागले. त्याने घरातल्या प्रत्येकाला आरामदायी राहण्याची खात्री केली. त्याच्या पदाचा आणि संपत्तीचा वापर करून त्या खानदानी निवासस्थानाच्या छताखाली होणाऱ्या अपराधाला झाकून टाकणारा कल्याणाचा कोकून तयार केला. भौतिक विलासिता आता त्याच्या इच्छेच्या वास्तवासाठी एक सुंदर पडदा म्हणून काम करत होती. हरवलेल्या नैतिकतेची भरपाई करण्याचा एक मार्ग, ज्याची औदार्य प्रत्येकजण तिच्या न विचारता प्रशंसा करत असे. तो देखाव्याचा स्वामी होता, परंतु आता एका उद्देशाने सांगितलेल्या प्रत्येक छोट्या खोट्याला न्याय देणारा. मिलिंदचे अंतिम परिवर्तन म्हणजे बाह्य मान्यतेची गरज सोडून देणे, त्याची ऊर्जा स्पर्शाच्या सत्यावर आणि त्या वादली दुपारी आशामध्ये सापडलेल्या आत्म्याच्या खोलीवर केंद्रित करणे. त्याने मंदिरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याची काळजी करणे थांबवले आणि त्याच्या स्वतःच्या विवेकाचा आवाज ऐकू लागला, जो आता त्याला सांगतो की प्रेम, अगदी निषिद्ध प्रेम देखील, हा एकमेव सर्वोच्च कायदा आहे. आशा सन्मानाने पदवीधर होताना त्याने पाहिली.
ती एक मजबूत आणि स्वतंत्र स्त्री होती जी त्याच्याकडे अशा कृतज्ञतेने पाहत होती की कोणताही विमा देणगी भावनिक आणि मानवी मूल्यांमध्ये कधीही बरोबरी करू शकत नाही. लाकडी भिंतीमध्ये त्यांनी स्वतःचे जग निर्माण केले होते, जिथे कालाच्या उत्कटतेवर अधिकार नाही असे वाटत होते. जवळ शोधाचे क्षण होते, जिथे खूप लांब नजर किंवा क्वचितच आवरलेला उसासा त्यांच्या खोट्याचा पडदा फाडण्याची धमकी देत होता. परंतु नशीब त्यांच्या सामान्य नशिबाला आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्या प्रेमींना अनुकूल असल्याचे दिसून आले. त्यांना कळले की परस्पर निष्ठा हीच त्यांची एकमेव खरी सुरक्षा आहे आणि जोपर्यंत ते गुप्तता आणि इच्छेने बांधलेले आहेत, तोपर्यंत नाशिकमधील काहीही त्यांना खरोखर दुखवू शकत नाही किंवा आत्म्याने वेगळे करू शकत नाही. जगाच्या नजरेत मिलिंदचा नैतिक पतन त्याचा नाश झाला असता, परंतु त्याच्या खाजगी दृष्टिकोनातून तो जाणीवपूर्वक प्रौढ जीवनाच्या परिपूर्णतेकडे त्याची सर्वात मोठी चढाई होती. तो आता प्रेक्षक राहिला नाही. तो अशा प्रेमकथेचा नायक होता ज्याचे पुरुषांचे नियम स्पष्ट करू शकत नाहीत. त्या घराच्या किरणांमध्ये कोरलेला नैतिक संदेश स्पष्ट होता. खरा प्रेम कोणत्याही सामाजिक लेबल्सना ओळखत नाही आणि आत्मपदव्या किंवा परंपरांची पर्वा करत नाही, तर सामायिक स्पर्शाच्या अंतर्दृष्टीच्या सत्याची पर्वा करतो. मिलिंद आणि आशा यांनी त्यांचे लवचिक प्रेम परंपरेच्या सावलीत चमकणाऱ्या प्रकाशासारखे जगले. हे सिद्ध केले की प्रबल संस्कृतीने मनाई केलेल्या सर्वात अशक्य ठिकाणीही आनंद मिळवणे शक्य आहे. ते त्या वादलाचे प्रतिध्वनी बनले ज्याने त्यांना एकत्र केले. निसर्गाची एक शक्ती जी मानवी किंवा नाशिकमध्ये त्यांना वेढलेल्या समाजाच्या दबावाने रोखली किंवा नाकारली जाऊ शकत नाही. परिणाम म्हणजे धर्मनिरपेक्ष दडपशाहीवर उत्कटतेचा मूक विजय. मिलिंदने वित्तपुरवठा केलेल्या तिच्या नवीन कार्यालयात आशा कधीकधी त्याच्या केसांच्या तेलाचा लिंबूवर्गीय सुगंध वास करत असे आणि अंधारात ती दुपार आठवत असे. त्या माणसाकडे हसत असे जो आता जीवन आणि पापात तिचा साथीदार होता. त्यांना चित्रपटांमधून पारंपरिक आनंदी शेवटची आवश्यकता नव्हती, कारण त्यांच्या संबंधाची वास्तविकता कोणत्याही भारतीय चित्रपट पटकथेपेक्षा समृद्ध आणि गुंतागुंतीची होती. ते जिवंत पुरावे होते की आत्मनैतिकतेच्या दरीतून मार्ग काढतो. ते एखाद्या अंधारात जिथे लपतात तिथे उबदारपणा आणि समजूतदारपणा शोधतो, वादळ उघड करत असतात. त्यांची कहाणी नाशिकच्या वाऱ्याने ऐकण्याची हिंमत करणाऱ्यांना कुजबुजवणारे एक शाश्वत रहस्य होते. मिलिंदला बाल्कनीतील तुळशीकडे पाहिले आणि त्याला वाटले की पहिल्यांदाच त्याच्या प्रार्थना प्रामाणिक होत्या. त्याच्या प्रेमासाठी क्षमा मागत नव्हत्या, तर म्हातारपणी इतक्या वास्तविक गोष्टी अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानत होत्या. त्याने त्याचे परिणाम अशा व्यक्तीच्या सन्मानाने स्वीकारले ज्याला माहीत आहे की तो पूर्णपणे जगला आहे, जरी त्या परिपूर्णतेसाठी त्याच्या सार्वजनिक सन्मानाचा त्याग आणि सावल्या आणि प्रकाशाच्या जीवनाचा अंतिम आलिंगन आवश्यक असला तरीही. त्याच्यासाठी इच्छाशक्तीचे कोणतेही नियम नव्हते आणि तो त्याच्या परिपक्वतेच्या आणि उशिरा उत्कट शोधाच्या कालात राहण्यासाठी निवडलेल्या अराजकतेशी शांत होता. शांत निवासी घरात आता एका अभूतपूर्व कामुक आणि भावनिक बंडाचे धडधडणारे हृदय होते. नाशिकच्या सावलीत मिलिंद आणि आशा यांच्यात जे प्रेम होते तेच जर त्यांच्यात खोल इच्छा आणि आत्मिक संबंध असतील तर तुम्ही विश्वासघात माफ कराल का? जर तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या सर्व सामाजिक नियमांना आव्हान देणारे निषिद्ध प्रेम कधी अनुभवले असेल तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी द्या. दबावाखाली मानवी स्वभावाचा खरा चेहरा उलगडणाऱ्या अधिक धक्कादायक रहस्यमय सत्यकथा वाचण्यासाठी सबस्क्राईब करा. मिलिंदने ऑफिसचा दरवाजा बंद केला. कुंडीचा आवाज एका युगाच्या समाप्तीसारखा आणि अनंतकालाच्या सुरुवातीसारखा प्रतिध्वनीत होत होता. ज्ञाने त्याला अधिकाराच्या रेशमी मुखवटाच्या पलीकडे खरोखर पाहिले.